हॅलो फ्रेंड्स, लास्ट लेक्चर मध्ये आपण कंटिन्युटीशी रिलेटेड काही एक्झाम्पल्स ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स बघितलेले बरोबर ना. तर बघा, मी जे इथं क्वेश्चन्स घेतले होते त्यासारखे काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला होमवर्कला पण दिले होते बरोबर. तर ते एक्झाम्पल्स तुम्ही ट्राय करा, सोडवलेत का बघा. तर आज आपण त्याच्या पुढच्या एक्झाम्पल्स कडे जाऊया, आणखी काही आज ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स बघूया. त्याच्यानंतर आपण मग पुढचा टॉपिक म्हणजे डेरिव्हेटिव्ह स्टार्ट करणार आहोत. लक्षात घ्या. तर मग इथं आज जो क्वेश्चन दिलेला आहे तो काय बघा. क्वेश्चन इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू 2 raised to cot x minus 1 divided by pi minus 2x for x not equals to pi by 2 आणि is equals to log root 2 for x is equals to pi by 2, then we want to find whether this function is continuous at x is equals to pi by 2, whether this function has jumping discontinuity at x is equals to pi by 2. आता बघा, तुम्हाला आठवतं का बघा, जम्प डिस्कंटिन्युटी याचा अर्थ काय. त्या फंक्शनचं लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिट दोन्ही कसं असलं पाहिजे, डिस्टिंक्ट असलं पाहिजे. तर आपण त्या फंक्शनला काय म्हणतोय, जम्प डिस्कंटिन्युटी असं म्हणतोय बरोबर. नंतर पुढचं थर्ड ऑप्शन एफ ऑफ एक्स हॅज रिमुव्हेबल डिस्कंटिन्युटी, म्हणजे जर ते फंक्शन डिस्कंटिन्युअस असेल म्हणजे कंटिन्युअस नसेल तर आपण ती डिस्कंटिन्युटी रिमूव्ह करू शकतोय का, म्हणजेच ते फंक्शन रिमुव्हेबल डिस्कंटिन्युटी ऍट एक्स इज इक्वल्स टू पाय बाय 2 आहे का, हे तुम्हाला सांगायचं आहे. आणि फोर्थ ऑप्शन इज लिमिट एक्स टेन्स टू पाय बाय 2 एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू 2 log 3. आता या चार मधला एक पर्याय आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. तर बाळांनो, त्यासाठी आपल्याला हे जे दिलेलं फंक्शन आहे हे फंक्शन या ठिकाणी सॉल्व्ह करायचं आहे. तर सोडूया मग हे फंक्शन. काय बघा, गिवन म्हणतो मी, गिवन एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू काय दिलेलं आहे बघा, 2 raised to cot x minus 1 divided by pi minus 2x x not equals to pi by 2. आणि बघा, याची व्हॅल्यू किती दिलेली आहे, log root 2 when x is equals to pi by 2 बरोबर. म्हणजे x पाय बाय 2 असताना एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू किती आलेली, लॉग रूट 2 आलेली आहे. आणि x नॉट इक्वल्स टू पाय बाय 2 असताना एफ ऑफ एक्स कसं डिफाइन केलाय बघा, 2 raised to cot x minus 1 divided by pi minus 2x. आता मग इथं आपण काय करूया बघा, हियर when x is equals to pi by 2 एफ ऑफ एक्स किती आहे बघा, लॉग रूट 2 बरोबर ना. म्हणजे x बरोबर पाय बाय 2 असताना एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू किती आहे, लॉग रूट 2 बरोबर ना. मग आपण या ठिकाणी काय म्हणू शकतोय, व्हॉट दिस इम्प्लाइज एफ ऑफ पाय बाय 2 इज इक्वल्स टू लॉग रूट 2, याला म्हणतो मी नंबर 1. म्हणजे बघा, इथं तुम्हाला जी दिलेली व्हॅल्यू आहे लॉग रूट 2 ही कशाची व्हॅल्यू आहे, व्हेन एक्स इज इक्वल्स टू पाय बाय 2 व्हॅल्यू ऑफ दॅट फंक्शन. म्हणजे एक्स पाय बाय 2 असताना एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू लॉग रूट 2 आहे, त्याला मी 1 म्हटलं. आता माझं काम काय आहे बघा, लिमिट एक्स टेन्स टू पाय बाय 2. आता नाव लिमिट एक्स टेन्स टू पाय बाय 2 एफ ऑफ एक्स आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. तर आता मग फाइंड आउट करूया. बघा, लिमिट एक्स टेन्स टू पाय बाय 2 काय बघा, एफ ऑफ एक्स, यस, 2 raised to cot x minus 1 divided by pi minus 2x. लिमिट x टेन्स टू पाय बाय 2 एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू आपण या ठिकाणी पुट केलेली आहे. आणि आता आपल्याला हा लिमिट म्हणजे या फंक्शनचं लिमिट सॉल्व्ह करायचं आहे. आता हे जर लिमिट आपल्याला सॉल्व्ह करायचं असेल बाळांनो, तर आपल्याला या ठिकाणी काय केलं पाहिजे बघा, या ठिकाणी सबस्टिट्यूशन मेथडचं यूज करायचं आहे. आता सबस्टिट्यूशन मेथडचा कन्सेप्ट तुम्हाला माहित आहे. जर x टेन्स टू a असेल तर आपण x मायनस a बद्दल थिटा ठेवतोय. x टेन्स टू मायनस a असेल तर आपण x प्लस a बद्दल थिटा ठेवतोय. तर मग इथे तेच करायचं आहे. x टेन्स टू पाय बाय 2 आहे, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी x मायनस पाय बाय 2 बद्दल काय करायचंय, थिटा ठेवायचा आहे बरोबर. तर ठेवूया मग ती व्हॅल्यू. मग काय करायचं, आता पुट x मायनस पाय बाय 2 इज इक्वल्स टू थिटा बरोबर. म्हणजे x मायनस पाय बाय 2 बद्दल काय करा, थिटा ठेवा. आता x मायनस पाय बाय 2 बद्दल थिटा म्हणजेच x किती येतं बघा, पाय बाय 2 प्लस थिटा. हा पाय बाय 2 मी काय केला, राईटला ट्रान्सफर केला, म्हणजे x बरोबर किती आलं, पाय बाय 2 प्लस थिटा. आता मग जेव्हा आपण हे सगळं सबस्टिट्यूशन करतोय
तेव्हा काय होतं इथं व्हेरिएबल चेंज झाला ना, म्हणजे आपण काय केलं x मायनस पाय बाय 2 च्या ऐवजी थिटा ठेवलं, म्हणजे x च्या जागी मी काय पुट केलेलं आहे पाय बाय 2 प्लस थिटा. मग इथं काय होणार आहे बघा, ऍज x टेन्स टू पाय बाय 2, जर x टेन्स टू पाय बाय 2 असेल तर व्हॉट दिस इम्प्लाइज थिटा टेन्स टू काय येणार आहे 0. का बघा, कारण जर x हा पाय बाय 2 च्या जवळ गेला, नियरर टू पाय बाय 2 गेला, तर मला सांगा पाय बाय 2 मायनस पाय बाय 2 म्हणजे थिटा किती येणार आहे 0. म्हणजे तेच आपण काय म्हणू शकतोय, ऍज x टेन्स टू पाय बाय 2 थिटा टेन्स टू 0. आणि मग या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला या दिलेल्या लिमिट्स मध्ये, म्हणजे कोणत्या लिमिट्स मध्ये, हा लिमिट मी इथं स्टार करतोय, या लिमिट मध्ये आपल्याला काय करायचे त्या व्हॅल्यूज पुट करायचे. बरोबर, तर पुट करूया. मग बघा काय काय येते या ठिकाणी, या सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला या लिमिट मध्ये पुट करायचे. बघा एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आपल्याला या ठिकाणी. तर मग पुट करूया या सगळ्या व्हॅल्यूज. काय येतं बघा मग, यस देअरफॉर L इज इक्वल्स टू लिमिट थिटा टेन्स टू 0, x टेन्स टू पाय बाय 2 च्या ऐवजी काय होणार थिटा टेन्स टू 0 होईल. थिटा लिमिट थिटा टेन्स टू 0 ठेवूया व्हॅल्यूज. बघा काय येतं 2 रेस टू काय आहे कॉट. आता x म्हणजेच काय बघा, दॅट इज अ पाय बाय 2 प्लस थिटा ना, x ची व्हॅल्यू काय पाय बाय 2 प्लस थिटा मायनस 1 आणि डिवाइड बाय किती आहे बघा पाय मायनस 2 इंटू किती बघा पाय बाय 2 प्लस थिटा. बरोबर ना, सगळ्या व्हॅल्यूज म्हणजेच काय केलं x च्या जागी पाय बाय 2 प्लस थिटा ठेवलं. बरोबर ना, आणि नंतर x टेन्स टू पाय बाय 2 च्या ऐवजी आपण काय केलं थिटा टेन्स टू 0 घेतलेला आहे. आता त्या व्हॅल्यू सगळे या ठिकाणी पुट केल्या आणि फक्त आता हे सिम्प्लिफाय करायचं आहे. तर बघा मग सिम्प्लिफाय करताना काय होते या ठिकाणी, थोडस खाली लिहितोय थिटा टेन्स टू 0. मला सांगा पाय बाय 2 प्लस थिटा कोणता क्वाड्रंट असणार आहे, तर पाय बाय 2 प्लस थिटा दॅट इज अ सेकंड क्वाड्रंट. बरोबर ना, आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये काय पॉझिटिव्ह आहे साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह आहे. इथं हा काय आहे कॉट आहे, म्हणजे हा कसा येणार आहे बघा दॅट इज निगेटिव्ह मायनस, म्हणजे साइन फिक्स झालं. आणि नंतर तुम्हाला हे माहित आहे पाय बाय 2 प्लस किंवा पाय बाय 2 मायनस असेल किंवा 3 पाय बाय 2 प्लस किंवा 3 पाय बाय 2 मायनस असेल तर काय होतं बघा साइनचा कॉस, कॉसचा साइन, टॅनचा कॉट, कॉटचा काय होतोय टॅन होतोय. म्हणजे इथे किती येणार बघा मग मायनस टॅन थिटा आणि मायनस 1 आणि डिवाइड बाय इथं बघा मायनस 2 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा, म्हणजे किती येतं पाय मायनस 2 ने मल्टिप्लाय केलं मायनस पाय आणि मायनस किती बघा 2 थिटा. मायनस 2 न या ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मला या ठिकाणी मल्टिप्लाय केलेलं आहे. बरोबर, मग इथं काय होतं बघा यस दिस पाय कॅन्सल विथ दिस पाय. बरोबर ना, मग राहिलेल्या टर्म्स काय बघा व्हॉट रिमेन्स, यस लिमिट थिटा टेन्स टू 0 2 रेस टू मायनस टॅन थिटा मायनस 1 डिवाइड बाय किती आहे बघा मायनस 2 थिटा. बरोबर ना, आता हे लिमिट आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करायचं आहे. तर सोडूया. मग इथं मी काय करतो बघा मायनस 1/2 सरळ मी लिमिटच्या बाहेर घेतला आणि इथं लिमिट थिटा टेन्स टू 0 2 रेस टू काय आहे मायनस टॅन थिटा मायनस 1 डिवाइड बाय थिटा इंटू. आता या ठिकाणी आपल्याला जो फॉर्म्युला यूज करायचा आहे, कोणता फॉर्म्युला यूज करायचा बघा लिमिटचा, लिमिट x टेन्स टू 0 a रेस टू x मायनस 1 डिवाइड बाय x असेल तर त्याचा आन्सर काय येतं लॉग a येतं. बरोबर ना, मग तोच फॉर्म्युला तुम्हाला या ठिकाणी यूज करायचा आहे. मग या ठिकाणी 2 च्या पॉवर मध्ये मायनस टॅन थिटा आहे, म्हणजे तुम्हाला काय केलं पाहिजे इथं मायनस टॅन थिटाने मल्टिप्लाय करा आणि मायनस टॅन थिटाने काय करा डिवाइड करा. संपलं. मायनस टॅन मल्टिप्लाय केलं, मायनस टॅन डिवाइड केलं. बघा एक्झाम्पल पहिल्यापासून व्यवस्थित बघा. दिलेलं फंक्शन तुम्हाला सांगायचं आहे कंटिन्युअस आहे का डिसकंटिन्युअस आहे. जर तो डिसकंटिन्युअस असेल तर तो रिमुवेबल आहे का, बरोबर ना, किंवा ती जम्पिंग डिसकंटिन्युटी आहे हे तुम्हाला सांगायचं या ठिकाणी. तर मग आपण काय करत गेलेलो आपण सोडवत गेलेलो आहे आणि इथं लिमिट सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला सबस्टिट्यूशन मेथडचा यूज करावा लागलेला आहे. बरोबर ना, मग इथं आपण सबस्टिट्यूशन मेथड यूज केलं आणि इथंपर्यंत आपण आलेलो आहे. इथंपर्यंतच्या सर्व स्टेप्स व्यवस्थित लक्षात आलेत का बघा. लक्षात घ्या कंटिन्युटीवरती स्पेशल कंटिन्युटीचे असे एक्झाम्पल्स मेन्सला वगैरे विचारलेले नाही आहेत. कंटिन्युटी डेरिव्हेटिव्ह याचे मिक्स एक्झाम्पल्स जेडब्ल्यू मेन्सला विचारलेले आहेत. त्यामुळे आपण ते एक्झाम्पल्स बघणारच आहोत जेव्हा आपण डेरिव्हेटिव्हचे एक्झाम्पल्स बघूया. बरोबर ना, तर मग इथं
-1/2 बाहेर घेतलं, दिलेलं जे लिमिट आहे 2 च्या पॉवर मध्ये -10 आहे, त्यामुळे मी -10 ने मल्टिप्लाय केलं, -10 ने डिव्हाइड केलेलं आहे. आणि आता मग पुढे सिम्प्लिफाय करूया. बघा हा -tan थीटा इथं काय होतं बघा, -1/2 लिमिट थीटा टेन्स टू 0. बघा मी इथं काय करतोय, 2 tan थीटा -1 डिवाइड बाय -tan थीटा इंटू काय बघा, हा थीटा मी ट्रान्सफर करतोय, त्याचं पण मी सेपरेट लिमिट घेतो. थीटा टेन्स टू 0 -tan थीटा डिवाइड बाय किती येतं, थीटा. काय केलं बघा, इथं -tan आणि थीटाचं इंटरचेंज केलं, त्यांची पोझिशन आपण बदलली. हा -tan मी अगोदर घेतला, थीटा मी नंतर लिहिलेला आहे, आणि त्याचं मी सेपरेट लिमिट पण घेतलेलं आहे, बरोबर ना. तर मग इथं आता काय होतं बघा, -1/2 व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ दिस, 2 च्या पॉवर मध्ये -tan थीटा -1 डिवाइड बाय -tan आहे, म्हणजे याचं लिमिट किती येणार आहे, दॅट इज log 2, बरोबर ना. आणि परत या ठिकाणी बघा -tan थीटा बाय थीटा टेन्स टू 0, म्हणजेच मी तिथे काय करू शकतोय, मायनस बाहेर घेतला, लिमिट थीटा टेन्स टू 0 दॅट इज tan थीटा डिवाइड बाय थीटा, बरोबर ना. आणि मग किती येतं बघा, हा मायनस मायनस प्लस झाला, 1/2 log 2 इंटू किती येतं 1. आणि मला सांगा आता, हा 1/2 log 2 या ठिकाणी आपण log ची प्रॉपर्टी यूज करू शकतोय, n log m म्हणजे log m रेस टू n येतं, म्हणजे l बरोबर किती आलं बघा, लिमिट म्हणजे थोडक्यात मी इथं लिहितो, डायरेक्ट लिहितो, किती येतं, l इज इक्वल्स टू log 2 रेस टू 1/2, आणि 2 रेस टू 1/2 म्हणजेच किती हो, log √2, बरोबर. आणि देअरफॉर मी इथं असं म्हणतो, आता लिमिट x टेन्स टू π/2 f ऑफ x इज इक्वल्स टू किती आलं बघा, log √2, याला मग मी नंबर 2. आणि बघा मग सेकंड इक्वेशन आणि फर्स्ट इक्वेशन तुमच्या समोर आहे. f ऑफ π/2 म्हणजे when x इज इक्वल्स टू π/2, f ऑफ x ची व्हॅल्यू log √2 आलेली आहे, आणि आपण x टेन्स टू π/2 लिमिट सोडवलं बाय युजिंग सबस्टिट्यूशन मेथड, त्याचंही आन्सर, त्याचंही लिमिट किती आलेलं आहे, log √2 आलेलं आहे. मग मी इथं काय म्हणतो बघा, फ्रॉम 1 and 2 काय म्हणते, f of x is continuous at x is equals to π/2. कारण काय, लिमिट x टेन्स टू π/2, f of x पण log √2 आलं, आणि f of π/2 ची पण व्हॅल्यू log √2 आहे, दोन्ही सेम आहे, म्हणजे हे जे फंक्शन आहे ते कसं आहे, continuous at x is equals to π/2. So A is the correct answer. म्हणजे या दिलेल्या फंक्शनचं उत्तर, म्हणजे या दिलेल्या क्वेश्चनचं, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनचं आन्सर काय आहे, A. So f of x is continuous at x is equals to π/2. आता बरेच जण काय करतात सांगतो तुम्हाला, इथे त्यांना वाटतं इथं डिसकंटिन्युटी पण दिलेली आहे, रिमुवेबल डिसकंटिन्युटी पण दिलेली आहे, आणि या ठिकाणी दिलेल्या फंक्शन मध्ये जो सेकंड रेशो किंवा सेकंड जो काय तुमचं इथं दिलेलं फंक्शन आहे, सेकंड फॉर्म जो आहे तो कॉन्स्टंट आहे, म्हणजे कदाचित ते डिसकंटिन्युटी असेल आणि रिमुवेबल असेल असं वाटतं काही जणांना. पण असं डायरेक्ट घाईघाईने निर्णय न घेता तुम्ही अगोदर काय करा, त्याचं लिमिट सॉल्व्ह करा, लिमिटची व्हॅल्यू फाइंड आउट करा, आणि मग त्याच्यावरून तुम्ही सांगा की वेदर दॅट फंक्शन इज कंटिन्युअस ऑर डिसकंटिन्युअस, बरोबर. तर बघा मग हे एक्झाम्पल या पद्धतीने आपण सॉल्व्ह केलेलं आहे. इथं तुम्ही डायरेक्ट काय करू शकला असता बघा, एल हॉस्पिटल रूल जरी यूज केला असता तरी सुद्धा आपल्याला आन्सर मिळालं असतं, पण तुम्हाला सबस्टिट्यूशन मेथड पण माहित असावी म्हणून इथं मी सबस्टिट्यूशन मेथडनी हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे. तर बघा सर्वांना लक्षात आलं काय, ए इज द करेक्ट आन्सर. आता असंच आपण पुढचं एक्झाम्पल बघणार आहोत. आता जाऊया सेकंड एक्झाम्पल कडे. काय बघा सेकंड एक्झाम्पल, इफ f of x is equals to 1 minus √2 sin x divided by pi minus 4x, x not equals to pi/4 is continuous at x is equals to pi/4. म्हणजे हे जे फंक्शन आहे ते कंटिन्युअस आहे at x is equals to pi/4, then what is the value of f of pi/4. म्हणजे ते f of pi/4 ची व्हॅल्यू काय येते हे तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. तर आता मग इथं सुद्धा बघा तुम्हाला काय करायचं आहे, दिलेलं फंक्शन गिवन म्हणतो मी, f of x is equals to काय बघा 1 minus √2 into sin x आणि डिवाइड बाय किती आहे पाय मायनस 4x, x नॉट इक्वल्स टू pi/4. आणि काय दिले बघा
तुम्हाला हे फंक्शन कसं दिलेलं आहे, कंटिन्युअस आहे. ऍज एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ऍट x इज इक्वल्स टू π/4. म्हणजे हा जो फंक्शन आहे तो कसा आहे बघा, कंटिन्युअस आहे ऍट x इज इक्वल्स टू π/4. सो व्हॉट दिस इम्प्लाइज, याचा अर्थ काय होतोय, लिमिट x टेन्स टू π/4 f ऑफ x इज इक्वल्स टू किती येणार आहे, f ऑफ π/4. म्हणजे बघा ना, आपण एखादं फंक्शन f ऑफ x इज द गिवन फंक्शन आणि ते फंक्शन जर x इज इक्वल्स टू a ला कंटिन्युअस असेल तर आपण काय म्हणतोय, लिमिट x टेन्स टू a f ऑफ x इज इक्वल्स टू f ऑफ a. मग इथं पण तेच झालेलं आहे, हे जे फंक्शन आहे ते कंटिन्युअस ऍट x इज इक्वल्स टू π/4 आहे. त्यामुळं इथं आपण काय म्हणतोय बघा, लिमिट x टेन्स टू π/4 f ऑफ x इज इक्वल्स टू f ऑफ π/4. बरोबर. आता मी याला 1 म्हणतोय आणि मग इथं मला आता काय करायचं आहे, f ऑफ π/4 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. म्हणजेच हे लिमिट मला या ठिकाणी सोडवायचं आहे. आता हे जे लिमिट आहे ते आपण आता सॉल्व्ह करूया. लेट म्हणतो मी, लिमिट x टेन्स टू π/4. काय बघा, लिमिट x टेन्स टू π/4 f ऑफ x इज इक्वल्स टू लिमिट x टेन्स टू π/4. what is f of x, that is 1 minus √2 sin x आणि डिवाइड बाय किती बघा, पाय मायनस किती 4x. बघा लक्षात आलं का, म्हणजेच काय, लिमिट x टेन्स टू π/4 f ऑफ x इज इक्वल्स टू काय येतं, लिमिट x टेन्स टू π/4 1 मायनस √2 sin x डिवाइड बाय पाय मायनस 4x. बरोबर ना. आता मग इथं आपण काय करूया, तुम्ही या ठिकाणी हे जे एक्झाम्पल आहे ते दोन मेथडनी सॉल्व्ह करू शकता. एक सबस्टिट्यूशन मेथड किंवा दुसरा आहे ते यल हॉस्पिटल रूल. आता मगाशी जे आपण एक्झाम्पल बघितलं ते आपण सबस्टिट्यूशन मेथडनी सोडवलेलं आहे. मग हे एक्झाम्पल मी तुम्हाला काय करतो बघा, युजिंग यल हॉस्पिटल रूल हे एक्झाम्पल सोडून देतोय. म्हणजे तुमच्या लक्षात येईल नेमकं यल हॉस्पिटल रूल कसा अप्लाय करायचा. बरोबर. तर बघा मग या ठिकाणी मी यल हॉस्पिटलचाच यूज करतोय. मी इथं लिहितो युजिंग यल हॉस्पिटल रूल, युजिंग यल हॉस्पिटल रूल. आता बघा इथं आपण काय करतोय, लिमिट x टेन्स टू π/4 न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह घेऊया आणि त्याबरोबर डिनॉमिनेटरचा पण डेरिव्हेटिव्ह घेऊया. बघा 1 इज अ कॉन्स्टंट, सो डेरिव्हेटिव्ह 0 मायनस √2 ऍज इट इज. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x, दॅट इज अ cos x and this whole divide by किती बघा, पाय कॉन्स्टंट त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 4x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1 येतं. लक्षात घ्या, या ठिकाणी आपण काय केलं बघा, 1 चा डेरिव्हेटिव्ह घेतला तो 0 आला कारण 1 हा कॉन्स्टंट आहे. √2 मायनस √2 बाहेर घेतलं, sin x चा डेरिव्हेटिव्ह काय तो cos x येतो. बरोबर ना. आणि तसंच डिनॉमिनेटरचा पण तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेतला, पाय हा कॉन्स्टंट त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 4 बाहेर, x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x किती येतो, 1 येतो. बरोबर ना. तर बघा मग याच्या पुढं आता आपण सिम्प्लिफाय करूया. लिमिट x टेन्स टू π/4 राहिलं काय बघा त्या ठिकाणी, मायनस √2 cos x आणि डिवाइड बाय डिनॉमिनेटर किती आहे बघा, मायनस 4. बरोबर. आणि आता इथं डायरेक्ट तुम्ही cos x च्या जागी काय करू शकताय, π/4 पुट करू शकताय. इथं मायनस मायनस कॅन्सल झालं, √2/4 आणि cos किती बघा, π/4 म्हणजेच √2/4 cos π/4 किती आहे बघा, 1/√2. आणि या ठिकाणी √2 ला √2 कॅन्सल झाला. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ लिमिट x टेन्स टू π/4 f ऑफ x किती येतं, 1/4. सो 1 बिकम्स मोनिया, 1 बिकम्स काय येतं बघा, f ऑफ π/4 ची व्हॅल्यू किती आली, 1/4. सो विच इज द करेक्ट आन्सर, येस B इज द करेक्ट आन्सर. म्हणजे बघा इथं तुम्ही हे एक्झाम्पल सबस्टिट्यूशन जरी म्हटलं असता तर तुम्हाला काय करावं लागलं असतं, x मायनस π/4 बद्दल थिटा ठेवावं लागलं असतं आणि x म्हणजेच π/4 प्लस थिटा व्हॅल्यू ज्या ठिकाणी पुट करून तुम्हाला ते सिम्प्लिफाय करावं लागलं असतं. बरोबर. पण आपण तसं न करता ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत. मगाचे एक्झाम्पल, याच्या अगोदरचे एक्झाम्पल आपण सबस्टिट्यूशन सोडवलेलं आहे. त्यामुळं या एक्झाम्पल मध्ये मी काय केलं, यल हॉस्पिटल रूल यूज केलेला आहे. यल हॉस्पिटल मध्ये आपण काय करतोय, न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह घेतोय, डिनॉमिनेटरचा पण डेरिव्हेटिव्ह घेतोय आणि त्या ठिकाणी x च्या जागी तो कॉन्स्टंट पुट करताय.
बरोबर. जर 0/0चा फॉर्म आला तर परत तुम्हाला न्यूमरेटर डिनॉमिनेटरचे डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. म्हणजे या पद्धतीनं तुम्हाला हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. लक्षात घ्या. आन्सर काय येतं? डी म्हणजे 1/4 इज द करेक्ट आन्सर. तर बघा, हे जसे एक्झाम्पल्स आपण सोडलेले आहेत बाळांनो, त्याच पद्धतीनं तुम्ही लिमिट्स कंटिन्युटीवरचे एक्झाम्पल्स बघा, मॅक्झिमम एक्झाम्पल्स बघा. लिमिट्सवरचे आपण जेडब्ल्यू मेन्सला विचारलेले क्वेश्चन्स बघितलेले आहेत. मात्र मी तुम्हाला सांगितलं फक्त म्हणजे स्पेशली कंटिन्युटीवरचे एक्झाम्पल्स न येता कंटिन्युटी डिफरन्शिएबिलिटी याच्यावरचे कंबाईन एक्झाम्पल्स जेडब्ल्यू मेन्सला आतापर्यंत विचारलेले आहेत. जेव्हा आपण डेरिव्हेटिव्ह स्टार्ट करतोय त्यामध्ये आपण जेडब्ल्यूचे क्वेश्चन्स वगैरे सगळे बघणार आहोत. तर मग हे एक्झाम्पल जर तुमच्या लक्षात आले असतील तर आपण आता इथं थांबतोय. बघा, आता याच टाईपचे क्वेश्चन्स तुम्ही ट्राय करा, क्वेश्चन्स तुम्ही सोडवा. तर बघा, आणि काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकताय. बरोबर. तर आज आपण आता या ठिकाणी थांबतोय. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा म्हणजे डेरिव्हेटिव्ह हा टॉपिक स्टार्ट करणार आहोत. लक्षात घ्या, डेरिव्हेटिव्हच्या अगदी सुरुवातीपासून म्हणजे फर्स्ट प्रिन्सिपल पासून आपण सुरुवात करणार आहोत. आणि युझिंग फर्स्ट प्रिन्सिपल जे काही स्टँडर्ड फंक्शन्स आहेत त्याचा डेरिव्हेटिव्ह नेमका कसा आला, तोच का आला, हे तुमच्या लक्षात येईल. तर चालतं, नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा टॉपिक स्टार्ट करूया.